श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवणार आहोत शाबू वडा। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी साबुदाणा 4-5 तास भिजवलेला घेतलेला आहे आणि 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत। 3 बटाटे किसून मॅश करून घ्यायचे। अशा पद्धतीने शाबू वडा केला तर कधीच बिघडणार नाही, फसणार नाही आणि खूप जणांचे वडे फुटतात अशी तक्रार आहे, ते वडा फुटत पण नाही। छोटी वाटी 1 बगरीचा शिजलेला भात घालायचा। याच्यामुळे वडा आपला एकदम परफेक्ट होतो, तो फुटत पण नाही आणि शाबू असा मोकळा मोकळा पण होत नाही। पहिल्यांदा जरी करत असाल तरी एकदम परफेक्ट बनतो। त्यात आपण 1 चमचा जिरे, 1 चमचा जिरे, हिरवी मिरची 4-5 हिरव्या मिरचीचं पेस्ट आणि छोटी वाटी 1 शेंगदाण्याचा कूट घालत आहोत आपण। आणि लाल तिखट अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घालायचे। हे सर्व साहित्य आपण एकत्र मिक्स करून घेऊ। याच्यामुळे आपला साबुदाणा वडा खूप छान आणि व्यवस्थित होईल। छोटे साबुदाणे वडे बनवून त्यासाठी आपण हाताला अगोदर थोडं तेल लावून घेऊया, मग छोटा गोळा बनवून त्याचे वडे बनवू। हा जादुई पदार्थ घातल्यामुळे वडा आपला एकदम व्यवस्थित होतो, चिरत नाही किंवा साबुदाणा पण खुला खुला होत नाही। जरी आपण पहिल्यांदा करत असेल तरी पण आपला वडा परफेक्ट एकदम छान होतो। हा वडा स्टॉल, हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये खूप प्रमाणात चालेल आणि याची चव पण खूप भारी लागते। तुम्ही हा वडा एकदा नक्की ट्राय करून बघा। आपण कढईत तेल गरम करायला ठेवू, मंद घ्या। हा आपला वडा कुठे तुटला नाही, चिरला नाही, हा पाहून घ्या। एकदम गॅसवर गरम करण्यासाठी कढईत तेल ठेवले होते, त्यात किती बसतील तेवढे साबुदाणा वडे टाकायचे। मंद गॅसवर छान तळून घ्यायचे। जास्त गॅस मोठा केल्यास वडा लगेच करपेल, आतून कच्चा राहील। त्यामुळे आपण मंद आचेवरच छान एकदम तळून घ्यायचा आहे। आपला वडा एक बाजूने तयार झाला की आपण मग दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचे। आपला वडा दुसऱ्या बाजूने पण पलटून घेतला आहे। आता आपला वडा तयार झाला आहे। हा एकदम लाल भडक छान तळून घ्यायचा। आता आपले वडे सर्व तळून झालेले आहेत।